लांडगा आला ना लांडग्याने येऊन मेंढीच्या कासला धरलं खाली. कुत्रा आहे म्हणून मी काय केलं त्याच्या बरोबर असे गच्च्यात कुराड ती मेलच. हा जागेवर मेंढी बी मेली आणि लांडगा बी मेला. एका टिप्यात लांडगा मी मारलाय. मेंढी मारू दे म्हणली तो लांडगा मारलाय. एवढं घास असला तरी एकामेकाला सोडून खात नाही. आम्ही शाळा शिकलो नाही. आम्हाला काळे रेग काढा येत त्याला तर कुठलं मसराज लोणी घालायचं. मी त्याला म्हणायची तुला बनवट आहे म्हणाय. ते मला काय म्हणायचं तुला फैलो आहे. सकाळ कालवून उरलं म्हणजे मला मला तुला तुला म्हणायचं. आम्ही एवढं एवढं गाडगं घ्यायचो मांडी खाली कालवून चोरायला. सकाळच्या पारी आधी रामाचं नाव घेव मग चितल्या कामा जावं. सकाळच्या पारी ह्या ग तुळशीच्या कट्यावरी करंड कुकवाचा सापडला गई नंदीच्या आधी आला. आमची नाव माझं नाव सुमा, दुसरीच नाव अंसा, तिसरीच नाव कमळा, पुन्हा भावाज थोरल्या भावाचं नाव रामा, पुन्हा मधव्या भावाचं नाव दादोबा आणि सगळ्यात धाकल्या भावाचं नाव कोयनापा. मग तुम्ही वडिलांना बघितले मोठ्यांना? होय बघितले. होय होय बघितले. बरोबर बरोबर. तुम्ही दोघं बहीण भावंड सख्खी बहीण भावंड? सखी बहीण भावंड. होय. मग किती शेती होती वडिलांची? वडिलांची शेती मस्त 30 एकर होती. आता कमी झाली. आता कमी झाल्या. बर. आता वाटण्या पडल्या सगळ्याच्या. मग कमी होणारच की. वडील नांगर वगैरे चालत होते का? होय चालवत होती की. लांगर चालत होती, मोठ आणत होती आणि आय दार धरत होती, पेरणी करत होती. होय होय आय दार पण धरायची? होय कस काय? दाराला कोण आहे मग? कोण आहे दाराला? वडील मोठ्याला गेल्यावर दाराला आईची. गहू असायची, बाजरी असायची, शाळू असायची, तळ असायची. याला पाणी देत होतो आम्ही. हा बर. मग पाणी द्यायचं पुन्हा ती मोठा आलं का ती भांगलायचं आणि ती पुन्हा काढाय आलं का ती काढायचं, मोडायचं, बडवायचं. पहिले सुगी आपली जामट्याम असायची, लय अशी राबत नव्हती, सुख नसायचं आणि तेवढंच करायचं तेवढंच खायचं. आता वेगळं आहे. काढण्या पेरण्या पाऊस पडला का पेरायचं, बैल झोपायची, टिपून झोपायची आणि बी घ्यायचं, वट्या बांधायच्या मग ते पेरायचं. कमरला वट्टी बांधायची. आणि ती कशाची असायची? काय कापड काय असायची? कापड आपलं ह्याचं असायचं, टावेलाची बांधायची किंवा धोत्र्या फडक्याची बांधायची किंवा पिशवीची आपल्या वायरच्या पिशवीची वटी बांधायची. ती वटी असायच्या. मग असं करत होती पहिली माणसं. मग पेरणीला चालू करायची. बे जुंधळा असायचं, बाजरी आणि बाजरी ह्या दिवसात बाजरी असायची आणि पुन्हा दिपोळीच्या टायमाला गहू हरभरा असायचा. मग त्याची पेरणी पेरायची. तुम्ही कधी म्हणजे असं पेरू लागायचं का तुम्ही? आम्हाला तेवढं आम्ही कशी बारक होतो आम्ही. मग ते आम्हाला काय जमतंय. बाप आमचा वडील पेरायचा, वडीलच्या सोबत कोणतर असायचं. पेरताना गाणी म्हणतो ते? होय काय असायची पेरताना गाणी? पेरताना हे नव्हता पड पडतो मी अगं राजा तो आका पडून बरं केलं नंदी तासाला पाणी पिलं. ते म्हणाय जरा चांगलं चालू सुरत म्हणाय ते मोठ्या आवाजात म्हणा, बिंदास म्हणा, काय अडचण नाही. मोठ्या आवाजात पड पड तुम्ही राजा तो आगा पडून बर केलं, तो आगा पडून बर केलं, पडून बर केलं, तो आगा पडून बर केलं. नंदी तासाला पाणी पिलं, नंदी तासाला पाणी पिलं, नंदी तासाला पाणी पिलं. पड पड तुम्ही राजा माझ्या नानाच्या शेतावर, माझ्या नानाच्या शेतावर, नानाच्या शेतावर, माझ्या नानाच्या शेतावर
नानाच्या शेतावर हात चाड्याच्या मुठीवर, हात चाड्याच्या मुठीवर, चाड्याच्या मुठीवर, हात चाड्याच्या मुठीवर. पड पड तुम्ही गुराजा, इजबाई ती कुरवली, इजबाई ती कुरवली, बाई ती कुरवली, इजबाई ती कुरवली. माझ्या औषधाचं एवढे नंदी गेल्यात धाववर, नंदी गेल्यात धाववर, गेल्यात धाववर, नंदी गेल्यात धाववर. पड पड तुम्ही गुराजा, आसा पडूनी पड तुया, आसा पडूनी पड तुया, पडूनी पड तुया, आसा पडूनी पड तुया. तू का पड तू कोसावर, पड तू कोसावर, तू गा पड तू कोसावर. टिपणी नानाच्या शेतावर, टिपणी नानाच्या शेतावर, टिपणी नानाच्या शेतावर. त्या काळात असायचं गवार बरा असायचा, जुंधळ बाजरी असायची. मग ती आम्ही दळायचो, मग जात्यावर, मग ते जात्यावर दळून गाणं म्हणायचं, गाणं म्हणायचो. मग त्याच्या भाकरी करायचो, जेवण जेवायचो. पहिलं काय पोट भरून कुठलं व पोटाला चुरम द्यायची, एक भाकरी असायची आणि तेवढंच दळायचं, तेवढंच करायचं. हा, मग असं चालायचं. आता काय किती बी करते ती, किती बी खाते ती. मग ते पुरायचं नाही पोटाला, कुठलं फरतय व. मग काय करायचं तुम्ही? मग तसंच ते खाऊन भाजी पाला, कुठं कुंदऱ्याची भाजी, कुठं ह्या सराट्याची भाजी, कुठं त्या हुलग्याच माडग, मटकीच माडग करायचो, ते खायचो. असंच घे. मग आईच्या हातचं तुम्हाला काय आवडायचं खायला सगळ्यात जास्त? सगळ्यात माडग हा. आवडायचं आम्हाला. साळीचा, देशी साळीचा भात भात 5 आवडायचा, महिन्याचा. 5 महिन्याचा. लाल भडक भात हा, असं. ते खात होतो आम्ही. होय. हा, उकळात कांडायचो, हा. साळी. आज सुपान पाकडायचो आणि मग ते भात स्वच्छ करून आम्ही खायचो. शिज घालायला. हा. हम्म. आता साडी पिकते आता कुठली साळीवर नाही आता. कोण पिकवतो नाही? हे नाही, कोण नाही. सुद्धा आता कशी आता पिकते? कोकणाला दखड आता कोकणाशिवाय इथं कुठली इथं साळी? नाही आता. मग त्या काळात तुम्ही इथं ह्या शेतात पिकवत होय, होय, आमच्या आमच्या ह्या पिकत ह्या होती. शेतात आम्ही पिकत पिकवतो. होती 5 होय. महिन्याचा होय. भात पिकत होती. कसं काय पिका एवढी साडी त्या काळात? इकडे पाऊस साळी काय? नसायच्या, इकडे खाली बांधायला पाणी पाणी लागायचं. लागायचं, पाणी राहणार पाण्या रानात साळे करायचो. फुलग, मटकी, ही आंबाडी ही ही माळा. पहिली असायची. माळा. माळाचा सजगुरा असायचा, 5 महिन्याचा ते सजगुरा. ते सजगुरा आम्ही आणायचो, काढायचो, मोडायचो, बडवायचो. तवा गिरणी कुठल्या, हे. मिसनी कुठल्या दाणीच्या नाही. समुद्र म्हणजे काय हो? हा, ते 5 महिन्याचं 5 धान्य महिन्याच धान्य म्हणजे नर म्हणायचा त्या नर म्हणायच्या. सजगोरा. समुद्र म्हणजे नेमकं कशाला कुठल्या हा. झाडाला म्हणतात? या ते- बाजरीतलाच ही नर आता ही म्हणायचा. आता बाजरी ही आहे का? बाजरी आहे का? बरोबर. हा, ही बाजरी बाय माणसाचं नाव झालं, नाव. ती नर सजगोरा म्हणजे सजगोरा गड्याचं झाला. नाव झालं. होय. हा. हा. मी नाराज नाव सजगुरा हा, सजगुरा, आणि माझीचं नाव बाजरी. 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 हम्म. बाजरी सजगुरा. हा, हा, बाजरी बाजरी. ह्या असं आम्ही पिकवत होतो, खात होतो. होय. हा, बर. मग हे पहिल्या काळात हा. असं चालत होत. हा. आणि पहिल्या काळात माया लय मोठी पहिली. हम्म. आता माया कुठली हो? कशी करायची माया हो पहिली काय? एवढं काय, अंधकारानं शोध होतो, एवढं घास असला तरी एकामेकाला सोडून सोडून खात खात नव्हतं. नव्हती. हा. त्याला हळी मारायची, हळे मग मारायची, त्याच्या मुखात घास घालायला आणि घालायचा, मग आपण खायचं. आपण मग खायचो. होय. असं होतं पहिलं. एखादी आठवण आठवली का तुम्हाला? आईनं तुम्हाला असं लाडानं होय होय, आठवते की. सांगायचं जरा काय? होय की. आलं म्हणजे आई काय करायची, बाई आईच्या माझी गळ्यात आई पडायचं. गळ्यात पडायचं. आणि नांदाय चाललं का गळ्यात पडायचं. आणि असं काय तर जरा व्हायची, कळ केली आमची, भांडणं लागली म्हणजे
आई म्हणायची मारू नका ग, आताची बदाबद ठोकते ती. ऐक ना ती म्हणजे मग आमची तेव्हा मया करत होती. होय हा. मया करायची. हा. जरा सांगा की म्हणजे हे सांगा मला म्हणजे आई लहानपणीचा दिवस म्हणजे ज्यावेळेस आई तुम्हाला आंघोळ घालायची किंवा नाटापटा होय करायची. होय. कसं करायचं जरा ते सांगा की. ती त्याला लावायचं आणि कॅश चरायचं हा. आणि बुचडा बांधायची. बरं. येणी नव्हती येणी नव्हती. हा. बुचडा बुचडा बांधायचा बांधायचा. गोल असं. आणि टिकलेले येते ते आताची हा. टिकल्या कुठल्या कुकू लावायचा. हा. कुकू लावायचा आम्हाला. बरं. शाळा नव्हती तवा. शाळा आम्ही नव्हती. शाळा शिकलो नाही. हा. आम्हाला काळे रेग काढा येत नाही. हा. आम्ही अंगठा बहादूर आहे. शाळेत काळात तुमच्या शाळा नव्हती आशील पण आम्हाला शिकवली शिकवलं नाही. नाही हो. होय. हा. गरीबी असायची. गरिबी असायची, लांब लांब शाळा असायची. हा. मग आम्हाला कोण कशी नाही शिकवली? आता घालवायची कोण. गुरं मेंढ्या आई-वडील राखायचो, शेतात. शेरड राखायचो आणि हे मेंढ्या शेळ्या आणि ह्याच्या सोडून. तुम्ही राखायला जात होय होता? आम्ही जात जात होती. होतो की कोण जायचं राखायला राखायला मी असायची जायचो. माणसं दुसरी. आम्ही आणि का आम्ही बी जाय अजून तुमच्यासोबत तुमच्या मैत्रिणी होत्या का होत्या गी कोण कोण होत्या मैत्रिणी मैत्रिणी होत्या गे. इथल्या आपल्या एक शिंदा होती हा. आणि एक आपली ही जया होती आणि पुन्हा हे कडल्या असायच्या रक्का कंबळा ह्या मैत्रिणी असायच्या. सगळ्यात जीवलग कोण होतं तुमचं म्हणजे मया- जवळची मैत्रीण कोण होती सगळ्यात जवळचे कोण अशा लांब लांबच्या जवळच्या नाही कोण नाही 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 हा. आता कसं काय म्हणाय त्याला एकदम जवळचं म्हणजे नात्यातलं नात्यातलं नाही म्हणा जुळत कोणाच होतं तुमच्या म्हणजे मया कमी आमच्या सोबत जया माझं जीवलग म्हणजे जीवाचं तुमच्या हो? हा जीवाच अंतकरणापासून. हा. हा तशी मैत्रीण कोण होती तुमच्या जवळ जया. होय हा कसं काय एवढं जवळ आहे तुमचं तिकडपासून आम्ही बाळफंच्यापासून आम्हाला का एका नाही जागी असल्या. ती एका जागी होतो आम्ही सोडून राहत नव्हतो. हा आणि खोड्या काय असायच्या मग तुमच्या खोड्या काय खडे खेळायचं भांडणं करायची आणि एका जागी होयाजो आणि पाण्यात पवायचो. होय हा ह्या तळ्यात पवत होतो. हा. तळ जवळ आहे आमचं. तळ्यात पवायचो आणि गुरु माग गुरु तो हान मी हान मी हान मी एकदा मी हाणले असली. ते. मग तिला तू एकदा म्हणायचं हाण जा. हा तू हान जा. मग ते हान नागा तिला मारायचं. मग हा. ते रडायचं. मग ती रडायची. असं मग तिनं हाणली म्हणजे मग पुन्हा माझी बारी घ्यायची. मग मी आज गेली का मग तिला मी मारायची आता तो हांजा म्हणून असं करत होतो आम्ही. मग ती पहिल्या काळात होत. मग गुरु कुठे कुठे घेऊन जायचं गुरु जायचं असं इकडं वर तळ्याकडं. जायचो आणि इकडं दंड म्हणून आहे दंडाला जायचो. पुन्हा इकडे खाली तळा आहे पाणी म्हणून पाजायला तळ्याला तळ्याला जायचो. म्हणजे बारका सुरपार असताना खेळायचा. माझ्या बारक्यापणी लगीन झालं. हा म्हणजे बारक म्हणजे कळत बी तेवढं लय पक्क नव्हतं मला. हा मग मी मेंढ्या राखत होते. बर मग मेंढ्या राखत असताना मग झाडावर चढून मी ढाळा पाडत होते. बर हा डाळा पाडता पाडता हातातनं माझ्या ठपा ह्या निसटला. हा निसटल्यावर मी बाबळेवरनं खाली पडली. बर हा हा पडली ना पुन्हा काय केलं काट माझ्या अंगातनं सगळं मोडलं. हा मग मी नकानच उपसून काढलं. बापरे तेव्हा कुठलं लाचकान कुठलं काय काय तसलं नव्हतं. हा पुन्हा दुसऱ्या दिवशी बी आणि मी ढाळा पाडायला गेली. हा. सोबत कोण नव्हतं का? कुठलं कोण नव्हतं तेव्हा एकटीच होती मी. बर हा मग झाडावर चढली हा डाळ पाडलं. हा डाळ पाडून मेंढ्याला इसकटलं हा आणि पुन्हा एक लांडगा आला. बापरे हा हा लांडगा आला ना लांडग्याने येऊन मेंढीच्या कासला धरलं खाली. बर मग आता ही लांडगा नव दोडा ही कुत्र तवा काय ही लांडगा आहे म्हणून कुणाला ठाव. हा ही कुत्र आहे म्हणून मी काय केलं त्याच्या बरोबर असे गच्यात कुराड हाणली. बापरे हा कुराड हाणली आणि आता मेंढी मरत्या म्हणून मी लय भिली. हा आता मला घरात जगू देत नाही. हा मेंढी मेली ही आता मग त्याला ज्यावेळेस तुम्ही कुऱ्हाड आणली त्यावेळेस त्याचं काय झालं ती मेलच. होय हा जागेवर मेंढी बी मेली आणि लांडगा बी मेला मेंढी हा. बी मेली. आणि मेंढी बी मेली. म्हणजे लांडगाला एका कुऱ्हाडीचं एका टोल्यात मारलं? एका टिप्यात लांडगा मी मारलाय बा. होय. एका त्याच्या मान टिप्यात. कुठ्यावर बसली व कुऱ्हाडी. हा. त्याच्या मानकुट्यावर कुराड बसली. परत कुराड काढायची माझी धडज्या झाली नाही. निघाल नाही कुऱ्हाड मी ओढून. पळून गेली. हा. पळून गेली घरातली माणसं बोलवून आणली. हा. मग मेंढी मेल्या म्हणलं मेंढी मारू दे म्हणली तो लांडगा मारलायस. होय. हा तो लांडगा मारला इशे सोडून दे कोण म्हणली. म्हणलं सासरा म्हणला होय दीर म्हणला. हा हा
अच्छा म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतरची गोष्ट आहे ही. हा लग्न झाल्यानंतरची बरं. गोष्ट. हा, तरी बी काय तेवढा मला पोकुतपणा नव्हता. हा. हा मूल नव्हतं काय नव्हतं. हा. मी आलडच म्हणा थोडक्यात. किती वय होतं? तेव्हा वय असेल की एक 14-15 नाही तर 14-15 20 वर्ष 20 नसेल 14-15 वर्षाची असेल बा. ते लांडग्याला मारताना लांडगा अंगावर आला नाही का? नाही नाही मेंढी धरली होती ते त्यानं. कास धरली होती ना खाली खायला त्या मेंढीची कास धरली. मेंढीची कास धरल्यावर ती म्या कुराड हाणल्यावर वरण कुराड हाणली ती ती लांडगा जाग्यावर मेंढी बी मेली हा. आणि ती लांडगा बी बी मेला. त्याला कोराडा हाणल्यावर वरडलो होतं कधी? लांडगा ना वरडली नाही हा, मग? मेंढी वरडली. हा. मेंढी वरडली ती मेंढीने जीव सोडून दिला. मग लांडग्यास दांडी एकीकडे झालं आणि मंड एकीकडे झालं. होय. हा म्हणजे ते कुराड उपसताना पुन्हा झालं. हा. हा आधी काय नाही कसली कोरड होती ती? आणि ते दारं दाराची पडायची. कुराड मुंबईतनं कुराड आणलेली होती. बर. हा चाम 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 कुराड ती चमकत होती. हा. त्या कुराडीने मी लांडगा मारला होता. होय. हा चांगलं झाडच केलं होय. तुम्ही. धाडस आव कुत्रा आहे म्हणून हाणलंय बुवा हे ना. कुत्रा आहे म्हणून मी लांडगा आहे हाणलं, मी म्हणून. लांडगा म्हणून लांडगा आहे हाणलं. म्हणलं आणि मला असतं ते तर. जाणूलाच नाही लांडगा म्हणून. कुत्रा आहे म्हणून तुम्हाला कधी कळालं ती लांडगा आहे म्हणल्यावर? ती माणसं आल्यावर माणसाने बघितल्यावर म्हणली माणसाने लांडगा. बघितल्यावर ती म्हणली ही लांडगा आहे लांडगा आहे. हा. तो लांडगा कसा मारलाच म्हणली मला. हा. मग मला काय माहित मग कुत्रा आहे म्हणून मारलं म्हणलं. होय. हिला लांडगून कुत्र सारखंच दिसलं सारखंच हो. दिसलं मला. मग असं फक्त लांडग्याचा शेपूट बारका असतोय कुत्र्याचा शेपूट लांबडा असतोय. मग कुत्र्या शेपटाचं तेवढं आठवण म्हणजे ही आपणाला ही कुत्रच आहे असं वाटलं. मला जाणवलं. जरा त्याला मला वाटतं केस पण जास्त असतात ना. हा लांडग्याला लांडग्याला असते. केस जास्त असेल तर मला तवा कळाला नव्हता. हम्म. म्हणल्यावर पुन्हा कळाला होय. ही लांडगा आहे. परत कधी आलं काय? परत कधी येत होता हा. पण ते काय कवा मेंढ्यात शिरत नव्हतं. होय. हा असं लांबनं छावहाड म्हणलं का जायचं. बर. हा बर 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 बर. चांगलं धाडस केलं की तुम्ही. तर मग धाडस केलं मी भिवून घरात तुम्हाला ठेवत नाही त्या आता ही मेंढीच्या मेंढी सासरवास ते अशी तर झाली. माराव हा. तर त्याला तर दिसते ते मारले म्हणून हम्म. मेली तर मरू दे मेंढी. हा. हा मग ती म्हणते ती आपणाला असं मी धाडस केलं. किती मेंढर होती? मेंढरे एक 25 होते की. होय. होय म्हणजे तुम्ही 30 वर्ष मेंढ्या राखले त्यांना. होय. 30 वर्ष. बर. हा तुम्ही राखायला जायचं का? हा, माझी मी एकटीच राखत होती. रोज जायचं का? रोज जायचं. जायच घरापासून किती लांब जायचं? लांब कुठूर बी जायच मेंढरं कोणी असं कुठूर फिरतील दिसते तिकडे असं तोंड आपल्याला करतील मेंढ्या तिकडे कुठूर चरवून येते त्या ततूर जायच. रोजचा तिचा त्यांचं रोजचा दिवस चरायचं ते कामच आपलं ते होतं तर हा. ते काम केल्याशिवाय आपलं परत सोबत कोण असायचं का नाही? परत मिसळायची घे. होय. कोणा तर मिसळायची का? लांबची मेंढरं करायची यायची, गुरं पुन्हा आपण यायची. आपली आपली काम असं चेष्टा करायची मस्करी करायची कलागत करायची मोठं मोठं होस तर हा. आम्ही असं खेळत होतो. तुमच्यासोबत पोरी वगैरे किंवा बाया पण असतात? होय बाया असायच्या पोरी असायच्या गडी बापय ज्याच्या असायचं. त्याच्या म्हणजे जनावरला येत होतो येत पहिली शाळा नव्हती मग घरातनं बडवून लावत होती. होय. जनावरला म्हातारे लावा बाया कोण असायच्या त्यावेळेस तुमच्यासोबत मेंढ राखायला? मेंढर राखायला म्हाताऱ्या बाया असायच्या की एक इंदा नावाची बर. एक आपली औसा नावाची होय. हा असायच्या. होय. तुमचं त्यांचं जमायचं का ते? जमायची. होय. होय काय असं तुमच्या गप्पा काय असायच्या हो? गप्पा काय अनेक मी घरात गेली बाय मेंढर कोंडली बाय मी अनेक माझ्या जळण घेतलं भाकरी केल्या ही माझी काम वगैरे त्या बी सांगायच्या. म्या गुराला वैरण गाठली बैलाला वैरण गाठली आणि म्या दार धरली. हा सकाळ पतोर 10-11 वाजता तर म्या दार धरली हा. आणि मग म्या मेंढ्या सोडल्या. अशा बक्कळ 5-6 जणी होतो आम्ही. मग मेंढर राखायला ज्यावेळेस तुम्ही जायचा हा त्यावेळेस भाकरी घेऊन जात होता का जेव्हा? होय होय, होय घेऊन जातो. दुपारचं जेवण नेत होत जेतो जेवण न्यायचो 2 भाकरी वाळली चटणी पाणी आणि नाहीतर भिजवून खरडा नाहीतर खरडा हिरव्या मिरच्याचा हिरव्या होय. मिरच्या. मग ते खायचो. बर. हा आणि पाणी पिय आणि मग बाकीची काय काय नाही ती? ते बी तसलं तीच जाणार आणायची. हा तिचा खरडा व्हायची माझी चटणी व्हायची तिचा खरडा व्हायची अशी मेंढर चरायला का आम्ही जेवायचो. हा जेवत होतो की. आणि चटणीवर कांदा वगैरे असायचं का? कांदा असायचा आणि पात्राची भाजी असायची. हा. होय असायची. आम्ही हुडकून न्यायचो कुठं तर होंडी येत नाही कुठं तर जुंदळे येत नाही माळवाशी हे असलं का न्यायचो आम्ही भाकरीवर खायचो. मग येताना काय हुडकून म्हणजे जसं भाजीपाला जसं येताना तुम्ही राहणार हा जा होय येताना हुडकून काय काय आणायचो? भाजी आणायचो कशा कशाची?
तांदळाची आणायचो, कुंदराची आणायचो, आणि झालं तर कांद्याची पात आणायचो, आणि कुठं काय घावेल ती शेंगा असो हे असलं आणायचो की आम्ही. हा. मोळ वगैरे काढत होता का? होय, होते का मोळ तुमच्याकडे हो तेव्हा? होते. कोण काढायचं मोळ? मोळ काढायची आपले याच मऊ 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 असायचा ही मऊ. आम्ही मोळ म्हणल्यावर हा ती मोळ म्हणल्यावर आम्हाला ओळखू येत ओळखू नाही. येत आम्ही चेपल्याला मारायची मोळ म्हणतो. मोळ म्हणलं जातो मी, मग आम्ही म्हणलो असायचो चपली. चेपल्याला मोळ असते ना. आम्हाला मोळ मऊ काढत होतो की आम्ही. मऊ काढायला केकट्यात असायचं मऊ, केकट्यातलं मऊ मऊ काढायला काढायचो, एकमेकाला कसं द्यायला. काढायचो केकट्यातलं मऊ डबा नेत होतो आम्ही मेंढ्याच्या माग. मग ते आता मऊ चावतोय म्हणून आम्ही काय करायचो, फडका असायचा आमच्यापाशी कामरून दोतराज. कामरून. मग ते दोतराज फडका आम्ही कांबरायचो आणि केकट्यात मुंडो घालून ते मऊ काढायचो असं वरबाडून हातान. कुठे त्या डब्यात येऊस तर असं आम्ही पुसून खात होतो. हा. तोंडाला माशी चावली तरी बी आम्ही बघत नव्हतो. होय, असं करत होतो की आम्ही. आणि तुम्ही बहीण भाऊ किती जण? आम्ही तिघी बहिणी आणि तिघ भाऊ. हा. काय काय नाव तुमची सगळ्यांची? आमची नाव, माझं नाव सुमा, दुसरीच नाव अंसा, तिसरीच नाव कमळा, पुन्हा भावाज थोरल्या भावाचं नाव रामा, पुन्हा मधव्या भावाचं नाव दादोबा, आणि सगळ्यात धाकल्या भावाचं नाव कोयनापा. हा. ही किती नंबर आहे? तुम्ही किती हे नंबर? 3 नंबर. 2 दादा. तुमचं नाव काय? दादा. अच्छा. मग तुमच्या बहिणी भावंडात सगळ्यात आगाऊ कोण होतो? सगळ्यात आगा हो. बहिणी भावंडात बारके बारके असताना लग्न होऊन गेल्या हो. मग तिचं लगीन होस तर मी आईच्या पोटात नांदायला जाऊस असायची तर. असं होत होतो. मग तेव्हा काय कळते, सगळ्यात थोरल्या भावाला माहित, थोरल्या बहिणीलाच माहित. आम्हाला तेवढं काय पोकतपणा आणि आम्ही काय तेवढं त्या टायमाला जलमलं बी नव्हतो. मग आई किती वाजता उठायची हो दळण दळायला? दळण दळायला 3 वाजता. होय. होय, हा. 3 वाजता दळायची, मग पीठ भरायची, 5ला पीठ भरायचं. आणि मग पुन्हा गवत काढायची. तुम्हाला ते आठवतं का दळण बसलेलं ते आठवतं का? होय होय होय. दळले. कधी उठायचं का मग आई बरोबर? आम्ही आई बरोबर जरा जरा वर्ष झोपायचो, आईच्या मांडीवरच कवा कवा झोपत होतो. होय. मग आईच्या मांडीवर खोटं वाढायला लागली तिच्या मांडीवर मांडीवर झोपायचो, जाग झालो का. मग पहिला हातराय कुठलं हो, पाचोडे असायचे, पांढऱ्या पाचुड्या कामरायला. पाचोड्यावर आम्हाला झोपवायची. होय. मग तत्न आणि उठून आम्हाला झोप लागणार का मांडूर जाऊन झोपायचो. असं करत होतो आम्ही. आणि ते जात कसलं असायचं होते? जात कुरंदाज जात मोठं जात असायचं. बर. मग त्याला खुटा असायचं, वर असायचं 2 माणसं धरायला. मग ती दगास घालायच्या, मग दळायच्या. ते वडायचं म्हणलं तर ताकद म्हणली लागत असेल. दोघी दोघे दोघे दळत तेव्हा. होय. हा. कोण दोघे कोण असायचं? आय चुलती. बर बर. हा, दोघी दळत होत्या. होय. हा, आणि ते त्याचा दांडा कशाचा असायचा होती? लाकडा जाऊ. कुठलं लाकूड असायचं? ते कशाच बी बाबळीज बाबळीज. जांभळीज ही लाकूड असायचं. होय. हा, त्या लाकडाचा कुटा आणि आत लोखंडाचा आरी आरी. बर बर. खाल्ल्या पाळीला आरी असायची. मग ती दळण दळलं का पहिले किती हो, शेर आळशिरी दळायचं. दळायचं तेवढं सगळंच मळायचं तेवढं. होय. दळल्या सगळं मळायचं ते तेवढं सगळंच गिळायचं. गिळायचं. किती भाकरी असायच्या? संध्याकाळी आणि दळायचं. किती भाकरी व्हायच्या त्याच्या? त्याच्या भाकरी किती व्हायच्या हो, 250 लय झालं तर 10-15 भाकरी होत होत्या. सगळेजण एवढी एवढी भाजी आणि एक एक भाकरी खायचो. हा, फुलग्याच माडग करायचो, प्यायचं. ते प्यायचो, ती चव लागत. साळीचा भात. मला हे सांगा की आई गाणी मग जातर दळत असताना गाणी काय काय म्हणायची? गाणी म्हणायची की सकाळच्या पारी आधी रामाचं नाव घेव, मग चितल्या कामा जावं. सकाळच्या पारी ह्या ग तुळशीच्या कट्यावरी करंड कुकवाचा सापडला, गई नंदीच्या आधी आला. सकाळच्या पारी माझी नदार मळे गेली, आंब्या शेजारी केळी गेली, साळूबाईला दिष्ट झाली. सकाळच्या पारी बाय मी जेवानं जेव येते, बया माझी ग गवळण हाक मारून बोलवती. सकाळच्या पारी माझे नदार उंबऱ्यात
बया माझी ग गवळण माझी बसल्या रावळात म्हणजे घरात रावणात माझी घरात घरा रावळी बसली. आणि जात्यावरची गाणी कशी गीताला सुरत म्हणून दाखवायचं. चाला स्वरात म्हणून दाखव. सकाळच्या पारी याग सकाळच्या पारी याग सकाळच्या पारी आधी रामाचं नाव घेव मग चितल्या कामा जाव मग चितल्या कामा जाव चितल्या कामा जाव मग चितल्या कामा जाव सकाळच्या पारी माझी नदार मेळ्या गेली माझी नदार मेळ्या गेली नदार मळ्या गेली माझी नदार मळ्या गेली आंब्या शेजारी गेली बया गवळण माझी आली बया गवळण माझी आली गवळण माझी आली बया गवळण माझी आली सकाळच्या पारी आधी रामाचं नाव घेव आधी रामाचं नाव घेव रामाचं नाव घेव आधी रामाचं नाव घेव मग चितल्या कामा जाव चितल्या कामा जाव मग चितल्या कामा जाव सकाळच्या पारी जाती तुळशीला खेटू यान जाती तुळशीला खेटू यान अशी माझ्या गपदराला आल्या मंजुळ तुटू याने आल्या मंजुळ तुटू याने मंजुळ तुटू याने आल्या मंजुळ तुटू याने सकाळच्या पारी मला कशा झाला झाला मला कशा झाला झाला ह्या ग तुळशीच्या कट्यावर करंड कुंकवाचा सापडला करंड कुंकवाचा सापडला कुंकवाचा सापडला करंड कुंकवाचा सापडला पाटच्या पाऱ्या म्हणजे काळा कोंबडा बाग देतो काळा कोंबडा बाग देतो कोंबडा बाग देतो काळा कोंबडा बाग देतो असा सासरवासी निला बायत्या घरतीला राग येतो बायत्या घरतीला राग येतो घरतीला राग येतो बायत्या घरतीला राग येतो पाटच्या पाऱ्या म्हणजे काळा कोंबडा वही काळा कोंबडा वही कोंबडा वही काळा कोंबडा वही असे सासरवासी नार बाग देतो या दुई अरे बाग देतो या दुई अरे देतो या दुई अरे बाग देतो या दुई अरे अशा पाटाच्या पाऱ्या मंदी काळा कोंबडा जागा झाला काळा कोंबडा जागा झाला कोंबडा जागा झाला काळा कोंबडा जागा झाला असा सासरवासी निजा असा वैरी तिचा झाला असा वैरी तिचा झाला वैरी तिचा झाला असा वैरी तिचा झाला दळण काय काय असायचो
दळण बाजरी असायची, जुंधळा असायची. सजगुरा सजगुरा. आणि जुंधळा शाळू असायचा, बर शाळू दळायचो. पुन्हा झालं तर गहू असायचा आणि पुन्हा आपलं हुलगा असायचं, माडग्याला दळायला. माडग्याला भाजायच तव्यात आणि ती दळायच जात्यावर. मला तर हे सांगा, आता तुम्ही सजगुरा सांगितलं ना माझी, हा तर ती ओळख कसं होते? आता बाजरी मधला प्रकार ना तो, हा बाजरी बाजरी ओळखायचं कसं ते तुम्ही? काळा असतो, एकदम काळा. हा एकदम जरा लय बी काळा त्यातल्या नाही त्यात फरक असतो. आणि लय बी पांढरा नाही, हा. मध्यम. बर हा बारीक असतो. खायला ती सजगुरा चांगला का बाजरी? सजगुरा चांगला. सजगुराच चांगला चवीला. बा, चवीला हो, चांगला. हा. आता पिकतोय का? आहे का ते? ते नाही आता नाही, कसं काय? बुडलं ते आता कुठे या पावसाच्या ते 5 महिने 5 महिन्याच बी आणि ते आता कुठं पेरत बी नाही ते बुडाला आता. हा. आता एका रातात यावं म्हणते सगळं. मग कसं आता औषध घालायचं, पावडरी हाणायच्या, असलं मग नाही. ते आता चव तर लागेल नाही, पहिले चव लागत. मग तुम्ही ज्यावेळेस हे सांगा मला, म्हणजे ज्यावेळेस जेवायला बसायचं तुम्ही, हम्म. तुम्ही सगळेजण मिळून बसतो का कसं काय? हा मिळून बसायचो कवा 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 टाइम मिळेल तसं. कवा भाकरी कवा भाजेल आजी तशा येईल खायच्या. तसं. कशी भाकरी आईची भाजेल तसं हा. बसत होतो. कवा झाला स्वयंपाकला संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण बी 8-9 वाजता बाया दळून भाकरी करून. करायच्या, आवाज भाकरी आई येतो. दळायची. दळल्याशिवाय भाकर भाकर नाही. नव्हती. ती दळायचं, मग चूल पेटवायची, मग भाकरी करायच्या, मग भाजील तशा खायच्या. तर म्हणजे 2 टाइम दळायचं का? हा, हा, 2 दोन टाइम टाइम दळायचं. होय, सकाळ होय. संध्याकाळ. हा. सकाळ संध्याकाळ. बर हा फेरायला राहत नव्हतं. ते फेरायला पीठ राहत नव्हतं, मग ते दळल्याशिवाय अन्न नव्हतं. मग काय ते काय कांडून उकळात खायचं आहे नाही. नाही जी, ते दळल्याशिवाय खाणं पाहिजे जी. मग स्वयंपाक सगळा चुलीवर असायचा का? हा हम्म, चुलीवर चुलीवर. असायचा, हा. चल. सगळा चुलीवर, माडगं चुलीवर, कालवण चुलीवर, सगळं खपराची गाडगी असायची हा. त्यात कालवण करायचं, हा. खपराच्या गाडग्यात माडगं करायचं बर आणि त्या खपराच्या गाडग्यात रताळ शिजवायची. हा. मग ती पुन्हा सरमाड्याच्या पेंड्या आणायच्या आणि ती खपराच गाडग्यात रताळ धुवायची, त्यात ठेवायची, वरनं फडकं झाकायचं, ते गाडगं पालतं घालायचं, ते सरमाड उभा करायचं आणि त्याला काडी वाढायची आणि मग ते आपोआप शिजत होते. त्या हंडीला लावली हंडीला म्हणायचं. लावली. हंडीला ती लावली. चव लागायची. मसाराच ताक असायचं, हम्म. त्या ताकात खायचो आणि दूध असायचं, त्या दुधात खायचं हम्म. आणि नसलं तर चिचोनी करायचो, चिचाचं. ती चुनी? हा चिचोनी, हे आता चिचा आहे ते चिचून. त्यातलं बी काढायचं, ती खळाखळा धुयायची, ते भगुल भरून त्याचं चिचून त्या करायचं. चिचाचं चिचोनी करायचं. म्हणजे ती कसं करायचं ती? लसूण घालायचा, फोडणी जिरं द्यायची. घालायची, कोथिंबीर घालायचं, मग ते लसूण ती करायची. आधी शिजवून घ्यायचं काय? नाही धुवून नाही. घ्यायचा हा. त्यातलं आणि बी पुन्हा त्याला काढायचं. फोडणी द्यायची. बर हा कोथिंबीर घालायची, जिरं घालायचं, लसूण घालायचं, जरा तेल घालायचं. तेल तर कुठलं मसालाचं लोणी घालायचं. होय हा हम्म. तेल तर कुठलं पुरतं. बर हा मग ते तसलं करत होतो आम्ही. चुनी म्हणल्यावर तर माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. मी सांगतो ना ते. हा? चिचून. लोण्याशिवाय काय नव्हतं. एवढं भारी सांगतो तुम्ही. हा चपाती केली तर त्यात रताळ मळायचो, हा. रताळ त्या पिठात त्याची चपाती करायची. हा. मऊ 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 सूत राहायची. चपाती. किती बिन खाऊ. त्याला हा, बिन तेलाची. हा. त्याला त्याला कुठलं एवढं एवढं लोणी निघायचं, मसालाच तेवढं कालवणला, हम्म. कुठं खरडियाला. हा आणि पहिले साबण कुठलं कपड्याला, एवढं माती घालायची शिवड माती. त्या कापडावर मला हे पसरा. सांगा, चुली कसली असायची होत्या? चुली चिखलाच्या वर, चिखलाय चिखलाच्या करायला. चुली करायचो, वारुळाची माती आणायचो, ती भिजू घालायचो, मग त्याच्यात चुली करायचो. मग त्या चुलीवर चुली करायचो, पुन्हा मग ते वाळायच्या. कोण बनवायचं ते? हा कोण बनवायचं? आमचं आम्ही बनवतो. होय होय आम्ही अजून बनवतोय, होय आम्हाला येते त्या चुली. तुम्ही आईचं शिकला का? हा सगळं आईचं शिकलो आम्ही. होय होय ती चुली बनवायच्या. हा. अजून मी चूल करत्या, अजून मी सगळं करत्या. हा. होय करत्या. आणि पहिली घरं कसली असायची होती? हा हे जे छपराजी, छपराची. हा, वास तोडून. आपलं वास लिंबाच पांढरा. आणि पांजरान पानसार तळ्यातलं वडियाचं हा. आणि भितर असायची हा. आणि एवढी 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 कोपटा असायची, बारकी कोपटा असायची, त्यात राहायचो आम्ही. बर हा हा.
हातराय कामराय तर कुठलं फरत ती थंड वाजायची हा. तसंच राहायचो. पाऊस आला का गळायचं, पितळ्या ठेवायचो. होय. हा पितळ्या घरातलं ठेवायचो. पाणी काढायचं मग ते बघा. पाणी काढायचं. मग ते असं पाऊस करत नाही होतो. पडायचा. तेव्हा पाऊस लय नाही. पाऊस. आणि म्हणजे खाली काय असायचं म्हणजे सारुल्याला सारवण्याची शेणान जागा शेणा शेणान सारवायचो. गुरांच्या जनावरां हा. शेणा. मग ते शेणान सारवायचो. आयतवाराला जर रविवारी सारवत होतो. म्हणजे आठवड्यात एकदा सराव हा आठवड्यातनं. आठवड्यातनं एकदा सारवाय होय. आयतवारी. बर मग ते सारवायचं आणि आयतवारी चुलीला पत्यारा द्यायचा शिडो मातीचा. हा. मग त्यावर काय अंड वसकाट केलं तर ते आयतवारी द्याव धुयाचं पुजायचं. हा. पहिलं आमचं असं असायचं. कोण सरवायचो? आई सारवायची आणि चुलती सारवायची होय. आणि का आम्ही बारक बारक होतो आम्ही बी सारवायचो. होय. होय. म्हणजे सगळे एकत्र राहत होता का तुम्ही? हा. चुलते वगैरे हा सगळी किती होतं? चुलत किती होतं? चुलत मस्त 4 होतं करत ती पुन्हा पुन्हा आमच्या कळता फणा ती वाहिली वायली निघाली. निघाल जकडं जकडी. पण तुमच्या लहानपणी एकत्र होते हा का? आधी आमच्या एकंतरी होते. जीव लहानपणी लावते रे होतं मला. होय. कोण सगळ्यात जास्त कुठला चुलता जीव लावायचा? सगळ्यात चुलता बाबू म्हणायचा. बर. हा मला खांद्यावर घ्यायचा. होय. हा आणि मी त्याला काय म्हणायची माहित आहे का? मी त्याला म्हणायची तुला बनवट आहे म्हणायची. बर. ते मला काय म्हणायचा तुला फैलो आहे म्हणायचा. बर. हा असा म्हणायचा. मला खांद्यावर घ्यायचा. हा. आणि तवाले मोठी मोठी होती सगळ्यात मी बारकी होती. बर. हा असं होतं. बर, बर, बर. मग ते खायला वगैरे बाजारात काय नाही जेव? काय पेरू. हो आपलं बज पेरू पेरू केळ आणि असं हे असलंच घे खायला. दुसरं काय बाजारला गेल्यावर मग वाट बघायची का तुम्ही? हा, वाट बघत होतो कवा येते ती म्हणून वाटेवर जाऊ. ध्यान असायचं आमचं कवा वाटेवरच येते ध्यान असायचं. घास आणि कवा किती 2 भज हं. एक क्या कुठं पेरू हं, एवढं आम्हाला पोट भरून कुठलं तेवढं खायला. कुठलं सगळ्याला वाटून दे सगळ्याला वाटून द्यायचं. भांडण लागायची? भांडण लागायचं मला लय तुला लय असं म्हणायचं आम्ही. हा. हा. आणि कुठला बाजार असेल कुठल्या बाजार? माडग्याचा असायचा येळवीचा असायचा पुन्हा बोबजलचा असायचा. बोबलत. हा. बोबलं जॅडू. आणि कशी जाय बाजारला कसं जात होती ती? चालत जात होती. चालत. गाड्या? गाड्या कुठल्या हो? मग चालत जायचं मधनं चालत जायची पाय पाय हा. आणि पिशवीत बाजार तवा खचून 50 रुपये दिला का 2 महिन्यानं हा बाजार सरायचा येत होता. होय. होय. आठवड्याचा बाजार आठवड्याचा बाजार नव्ह 2 महिन्याचा म्हणा. किती? आठवड्याला आणि जायचं 5 पैशाला. हा. 5 स्वस्त पैसे. होती हो. स्वस्ताय होती. जास्त. आणि सगळी माणसं चालतच जायची? होय, हा सगळी सगळी माणसं चालत चालत. जायची. होय. बैलगाडी असायची कोणाच्या लांब जायचं झालं म्हणजे बैलगाड्या झोपायची हा. जायची. हा. हा असं होतं. साळूबाईला माग साळूबाईला माग साळूबाईला माग बाईला माग साळूबाईला माग बाईला माग नाही दियाजी तत नाही दियाजी तत दियाजी तत नाही दियाजी तत साळू बाईला पवा माझ्या इस पायऱ्यावरी जोत इस पायऱ्यावरी जोत साळू दियाजी माझी तत साळू दियाजी माझी तत साळू बाईला मागेन काळ्या रानाने पडल्या वाटा काळ्या रानाने पडल्या वाटा रानाने पडल्या वाटा काळ्या रानाने पडल्या वाटा माझ्या साळाईचा गोऱ्या फणाचा बोबायाटा गोऱ्या फणाचा बोबायाटा फणाचा बोबायाटा गोऱ्या फणाचा बोबायाटा साळू बाईला मागे मान दिशी झाला वाणी मान दिशी झाला वाणी देशी झाला वाणी मान देशी झाला वाणी साळू बाईला तवा माझ्या पडद लावून दावा तानी पडद लावून दावा तानी
लावून दावा तानी पडद लावून दावा तानी साळूबाईला तवा माझ्यावर साळूबाईला तवा माझ्यावर साळूबाईला तवा माझ्यावर नाही दियाची वाघैलीवर नाही दियाची वाघैलीवर नाही दियाची वाघैलीवर मान देशाच नगैरीवर मान देशाच नगैरीवर साळू चेंडूजी गागैरीवर साळू चेंडूजी गागैरीवर साळूबाईला मागैरीवर साळूबाईला मागैरीवर बाय मिदियाजी गाऊ गाऊवर बाय मिदियाजी गाऊ गाऊवर साळू दियाजी मला ठाऊवर साळू दियाजी मला ठाऊवर साळूबाईला मागैरीवर साळूबाईला मागैरीवर बाई दियाजी कोण गावावर बाई दियाजी कोण गावावर माझ्या बंधूच्या वाड्यालावर माझ्या सख्याच्या वाड्यालावर अगय्या जायाला बाय मी दिल्यावर या ग जायाला बाय मी दिल्यावर साळू सोन्याने पिवळी झाल्यावर साळू सोन्याने पिवळी झाल्यावर साळूबाईला मागैरीवर साळूबाईला मागैरीवर पाय ग पंजान किती वाढवर पाय पंजान किती वाढवर साळू डौलाजी माझ्या चढवर साळू डौलाजी माझ्या कडवर असं ग शाळेला जातय बाळवर असं ग शाळेला जातय बाळवर असं ग काळ्या घरी गला बोलईलावर काळ्या घरी गला बोलईलावर आता बघा लहानपणी आता कसं बारके बारके पोर असते का नाही हा होय आपण म्हणजे लहानपणी आपण म्हणजे हट्ट करतो ना करतो गे तसं तुम्ही काय करायचं ग करत होतो काय करायचं असं हे दे ते दे म्हणायचो आणि खायला हे घे, ते मागायचो. घे. हे घे ते घे कापडं चांगली. म्हणायचो. कापड आम्हाला सदर फाटलेली असायची मग आम्हाला एक गवन आण म्हणायचो एक जम्पर आण म्हणायचो आणि हातानं लाडानं काय तर मागायचो खायला काय काय मागायचं सांगायचं जरा मला काय मागायचो आपलं अशी पेरू मागायचो भजी मागायचो हा, चिवडा मागायचो लाडानं हा. आणि लाडानं माडग करून दे म्हणून रडायचो होय आंबील जुंदळे पिठाची करून दे म्हणून रडायचो लाडान मागायचो आणि नवीन कपडे कधी घालायला मिळायचे नवीन कपडे हा, सण मोठा असला दिवाळीचा हा, आणि पाडव्याचा हम्म, आणि दसऱ्याचा हम्म. हे असल्या सणाला घ्यायची एक जा कपडा हा, दुसरं काय नाही हा, एक छड्डी घ्यायची हा, आणि एक परकर घ्यायचा हा. असा लांबडा बर एक सगळा त्यावेळेस जास्त कपडे नसते कुठली ती वाव यायच्या एका कपड्यात वा त्या आम्ही मांदळावर दगडानं पहिल्या. मारायचो वा मांदळ्या पहिल्या पांढऱ्या हे लय वा. वासायच्या आम्ही दगडानं मारत होतो होय मग त्याला हे धुयाला काय नक्क सुद्धा नसायचं. लाल भडक होते लाल वा भडक मार. यायची बनेल कुठलं हम्म. एक छडी अडकावायची आणि त्याने बी भावी आमचं तसंच काढायचं हा, हा आणि आम्हाला एक छडी एक जागा हम्म.
असलं मग त्या काळात मटन मासा असायचा वगैरे खायला मटण असायचं. जत्रा खेत्रा केली मी असं 17 खेत्र आज रोज कुठं रोज कुठला आता बा कसं करतो आपण दुकान असतं दे हा खायचं म्हणाले की जाऊन आणतो नाही, तुम्ही नाही, त्यावेळेस तसं काय नाही. करता? कुठलं आणायचं लांब लांब दुकान असायचे आम्ही कुठं नाही जातो ते त्याला कुठं हे जायचं? नव्हतं बी वास. नव्हतं बी काय असलं कोंबडं कापायचं कोंबडं कापायचं होय हा खायला कोंबडं मनात आलं, कापायचं कोंबडं त्याची पक काढायचं ते चुलीवर भाजायचं मग ते चिरायचं मग त्याचं कालवून एक आम्हाला मनी वाटणे मग भांडणं लागायची आमची मग सकाळ कालवून उरलं म्हणजे मला मला आणि तुला तुला म्हणायचं. मग सकाळ कुठलं कालवून एकदाच खाऊन मोकळे व्हायचे आणि सकाळ कोणाच्या बाजा आणायचं कालवून कोण बनवायचं आई बनवायची होय होय बर आई बनवत होती आणि ती कशात बनवायची ती आपल्या बघुल्यात हा हा शिवडी उडी तवली असायच्या बारक्या हा डिचकी हा असायची त्यात बनवायच्या बर हं? बनवायचं असं भरून बकळ करायचं हा हे फरत नव्हतं मग हा हं? मग थोडं उरावा खरं उरावा कमी खरं पडून. कमी पडून. असा हिशोब होता पहिल्या असा हिशोब होता आता कशी करते ती तेवढंच करते तेवढंच खाते पहिले मिळत नव्हतं आम्हाला मग आम्हाला सोडून बक्कळ खात नव्हती एकामेकाला. खावा गावात आकाडी असली म्हणजे आकाडीला जायचो अशा बक्कळ भाकरी बांधून घ्यायचो हा मग तत जेवाय बसलो ग आपलं मग तकून पळी वाढत यायची एक मणी वाढायची मग ती कालवण वाढायची आम्ही एवढं एवढं गाडगं घ्यायचो मांडी खाली बर कालवून चोरायला बर हा ते कालवण वाढील तशी आम्ही त्या गाडग्या एखाद्याला वतायचो त्या गाडग्यात होय हा त्या गाडग्यात वतत होतो हा मग ती बक्कळ भरायचो आम्ही हा मग ते भरलं मग जेवायचं पोट भरून आणि आता बघते ते म्हणून आम्ही काय करायचो हा एक फडक्क टाकायचो त्या बर मग फडक्क टाकायचो आणि मग घेऊन गपची पोटून यायचो घेऊन येईल घरला मग घरला आणायचो मग ती आई नटायची बक्कळ आणलंच कालवून ग घरातल्याला मग ते नाही कडावायचं चुलीवर जाळ घालून मग ते खायचं सकाळच्याला कोण दे वाढायचं कोण होती वाडाय गावात पुढारी. असायची की हा आपली एमलेल पुढारी म्हातारी असायची. तर काय असं तुम्ही काय म्हणा आकाडी म्हणता आकाडी. का? आकाडी आकाडी काय म्हणजे ते? ती ते देव देवाची देव जत्रा पांढरीतलं देव मरोबाईची करायचं. लक्ष्मीची हा आणि ती मरीन. पांढरीतल्या देवाची जत्रा असायची बर मग आता आता ह्या कसं महिन्यात आपण जी जत्रा आकार करतो का संपला. नाही हा पहिले अशा मोठ्या जत्रा हा नव्हत्या मग ती गावातच आकाडी करायची म्हणजे सगळं द्यावं येत होतं ती बर बर हा मग सगळं द्यावं आलं का मग त्याला मग वरीसभर सुखी वरीसभर सोप त्याच्यावर एखादं गाणं येते का कशावर नाही आकाडीवर येतंय म्हणा की. आस्या काडी एकादसवन एकादसवन आस्या काडी एकादसवन देव कर तुझ रावय देव कर तुझ रावय पंढरी जाया पांडुरंगवय पांडुरंगवय पंढरी जाया पांडुरंगवय राजाई तू या वारी लावय वारी लावय राजाई तू या वारी लावय आशा काळ महिन्या मंदिवय मैद्या मंदिवर आशा काढ मैद्या मंदिवर वारा सुटला झुंजू इडवय झुंजू इडवय वारा सुटला झुंजू इडवय आसी मरी मी लकसिनीवय लकसिनीवय नारी पडल्या कोड्या इलावय नारी पडल्या कोड्या इलावय कोड्या इलावय नारी पडल्या कोड्या इलावय आशा काळ महिन्या मंदिवय महिन्या मंदिवर आशा काळ महिन्या मंदिवर वारा सुटला किती वाढवय किती वाढवय वारा सुटला किती वाढवय आशा काळी एकादसवय एकादसवय आशा
पांडुरंगाची एकादश वय एकादश वय पांडुरंगाची एकादश वय बाय मी कर द्या उपवास वय उपवास वय बाय मी कर द्या उपवास वय आस्या काळी एकादश वय एकादश वय आस्या काळी एकादश वय बाय मी कर त्या निर्मळ निर्मळ बाय मी कर त्या निर्मळ गीती वय तिला काही काही वय काही काही वय गीती वय तिला काही काही वय गुळे खोबर वटी लावय वटी लावय गुळे खोबर वटी लावय पंढरी जाया पांडुरंग वय पांडुरंग वय पंढरी जाया पांडुरंग वय पांडुरंगाच्या भेटी लावय भेटी लावय पांडुरंगाच्या भेटी लावय दळान गदळायती दळान गदळायती बाय मी दळान गदळबाई बाय मी दळान गदळबाई दळान गदळायती दळान गदळायती पिठ बाई मी ग भरबाई पीठ बाई पीठ भरबाई सका बिगळच्या पारी सका बिगळच्या पारी माझ्या पिठाची ग शाजबाई वर माझ्या पिठाची ग शाजबाई वर पिठाची ग शाजवर पिठाची ग शाजवर बाय मी दळण दळबाई ती बाय मी दळण दळबाई ती पिठ शाज भरबाई ती पिठ शाज भरबाई ती बाय मी दळण दळायती दळण दळायती गहू बाजरी ग त्याच बाई नाव गहू बाजरी ग त्याच बाई नाव गहू बाजरी ग त्याच नाव बाजरी ग त्याच नाव असे गरत ग दळबाई ती आर गरत ग दळबाई ती गरत ग दळायती गरत ग दळायती पिठ पाटीत ग भरबाई ती पिठ पाटीत ग भरबाई ती असं दळण ग दळायती दळण ग दळायती माझं दळण ग सरबाई माझं दळण ग सरबाई दळण ग सरईल दळण ग सरईल माझं थोड्यात ग उरबाई माझं थोड्यात ग उरबाई थळ्यात ग उरईल थळ्यात
शेज जग भरबाई पिठा शेज जग भरबाई दळान ग दळाईती दळान ग दळाईती माझ सरुनी ग शिराबाईला माझ सरुनी ग शिराबाईला सरुनी ग शिराळाला माझ्या भरतार ग राजायाला औक माझ्या त्याग मुराबाईला औक माझ्या त्याग मुराबाईला माझं सरल ग दळायान सरल ग दळायान सरी साकळी ग खुटी बाईवर सरी साकळी ग खुटी बाईवर साकळी ग खुटीवरी साकळी ग खुटीवरी रत्नहारी जाग पिटी बाईवरी रत्नहारी जाग पिटी बाईवरी दळान ग सरईल दळान ग सरईल माझ्या मुठीत ग माई बाईला माझ्या मुठीत ग माई बाईना मुठीत ग माईना मुठीत ग माईना बया सागर ग तवा बाई माझी बया सागर ग तवा बाई माझी सागर ग तवा माझी सागर ग तवा माझी बया कबूल ग होई बाईला बया कबूल ग होई बाईला माझं सरल ग दळायान सरल ग दळायान माझं सरल ग जात्या बाईवर माझं सरल ग जात्या बाईवर सरल ग जात्यावर सरल ग जात्यावर पदर घेवा ग मात्या बाईवर पदर घेवा ग मात्या बाईवर